जवळपास 100 बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या प्रक्रियेविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। चिन्ह गोठवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती। काल कोर्टानं दोन्ही बाजूंना त्यांची बाजू लिखित स्वरूपात मांडण्याचे आदेश दिले होते आणि आज यावर दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या विरोधात त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे। आव्हाड यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून त्यावर आज सुनावणी होणार आहे। राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत। राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये ते पत्रकार परिषद घेणार असून आव्हाडांवरील कारवाईविरोधात काय बोलणार याकडे लक्ष लागले। राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेनं विदर्भात एंट्री केली आहे। वाशिम जिल्ह्यात यात्रा दाखल झाली असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय। एकनाथ शिंदे आज नाशिकचा दौरा करणार आहेत। या ठिकाणी आदिवासी महोत्सवाच्या उद्घाटनाला ते उपस्थित राहतील। दरम्यान मुख्यमंत्री शिंदे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी एकाच व्यासपीठावर असणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। संध्याकाळी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड इथं त्यांची जाहीर सभा होणार आहे। खासदार धैर्यशील माने यांच्या मतदारसंघात ही सभा होईल। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा 17 नोव्हेंबरला स्मृती दिन आहे आणि या निमित्तानं शिंदे गटाकडून आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी राहुल शेवाळेंची आज पत्रकार परिषद होणार आहे। शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं निर्णय घ्यावा हे खेदजनक आहे। तसंच निवडणूक आयोग चिन्हाबाबत काय निर्णय देणार हे आम्ही गृहीत धरलं आहे असं विधान करीत सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। दिल्लीतील श्रद्धाची हत्या लव जिहादचा प्रकार होता का याची चौकशी करावी अशी मागणी राम कदम यांनी दिल्ली पोलिसांकडे केलेली आहे। याबाबत आज ते घाटकोपरमध्ये आंदोलन करणार आहेत। लोणी दूध संघाच्या अपहार प्रकरणी खडसेंना मोठा धक्का बसला आहे। अपहार प्रकरणी शहर पोलिसांनी दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज निमये यांना अटक केल्याने खडसेंना धक्का बसलाय। भीमा सहकारी साखर कारखान्यावर धनंजय महाडिकांनी सलग तिसऱ्यांदा झेंडा फडकावलेला आहे। साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा परिवार तर माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भीमा बचाव पॅनल आमने सामने आले होते। जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे। या निवडणुकीत भाजप शिंदे पक्ष विरुद्ध मविया असा सामना रंगणार आहे आणि या निवडणुकीत मवियाचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली। तर सभासदांना विरोधी पक्षाकडून प्रलोभन दाखवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। पेणच्या बाळगंगा धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य संघटना प्रयत्न करणार असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलंय। पेण तालुक्यातील जावळी इथे शिवराज्य संघटनेच्या प्रथम वर्धापन दिन कार्यक्रमानंतर ते बोलत होते। गेल्या 3 वर्षात पहिल्यांदाच पाहिलं की पालकमंत्री कसे काम करतात, कारण आम्हाला पालकमंत्री नाही तर पालकमंत्री मिळाले। आमदार अमित साटम यांनी आदित्य ठाकरेंचं नाव न घेता टीकास्त्र सोडलं। नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीनं बाळासाहेबांची शिवसेनेला धक्का दिलेला आहे। काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतून शिंदेंच्या पक्षात गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। शिंदेंच्या पक्षातील आणखी काही पदाधिकारी कार्यकर्ते संपर्कात असल्याचं बोललं जात आहे। अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर सोमवारी ही सुनावणी झाली नाही, त्यामुळे 24 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे। सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात देशमुखांनी जामिनासाठी अर्ज केला आहे। पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधातील प्रकरण न्यायालयामध्ये सुरू आहे। त्यांच्या विरोधातील आपली लढाई सुरूच राहील अशी माहिती चित्रा वाघ यांनी गडचिरोलीमध्ये दिली। जितेंद्र आव्हाडांनी ठाणे कोर्टात धाव घेऊन अटकपूर्व जामिनाचा अर्ज केलाय। मंगळवारी सकाळी 11 वाजता पीएम गुप्ता यांच्या न्यायालयात सुनावणी होणार असून आव्हाड यांना दिलासा मिळणार की नाही हे स्पष्ट होईल। जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांकडे आमदारकीचा राजीनामा दिला। त्यानंतर जयंत पाटलांनी आव्हाडांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आव्हाड राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत। एक वेळ खुनाचा गुन्हा चालला असता पण विनयभंगाचा मान्य नाही। विनयभंगाच्या आरोपावरून आव्हाड पत्रकार परिषदेत भावूक झाले। ओढून ताणून आपल्यावर कारवाई झाल्याचंही ते म्हणाले। आव्हाडांना सतत अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका जयंत पाटलांनी राज्य सरकारवर केली आहे। तसंच लवकरच शरद पवारांशी चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवारांनी देखील जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली आहे। पोलीस दबावाखाली वागत असून यामागे मोठं षडयंत्र असल्याचं आपलं ठाम मत आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली। दबावाचं राजकारण सुरू असून आव्हाडांनी राजीनामा देऊ नये असं आवाहन नीलम गोरे यांनी केलेलं आहे। पोलिसांचं काम योग्य की अयोग्य हे न्यायालय ठरवेल असं देखील त्या म्हटल्या। मृत आव्हाडांनी पोलिसांना पत्र लिहिलंय। तक्रारदार महिला पोलीस संरक्षण मिळावे म्हणून खोटे राजकीय आरोप करू शकते। त्याचसोबत आव्हाडांच्या नावाने धमकीचे फोन जाऊन तक्रार होऊ शकते। या संदर्भात तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पत्रातून केली आहे। मुंबईतल्या झोपडपट्टी परिसरात गोवरचा प्रादुर्भाव वाढला। आतापर्यंत 1037 बालकांना संसर्ग झाला असून देवनारमधील 740 तर गोवंडीमधील 50 मुलांमध्ये गोवरची लक्षणं आढळली आहेत।
मुंबई महापालिकेच्या MyBMC बिल्डिंग आयडी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुरुवात झाली आहे आणि यावर एकाच क्रमांकाखाली महापालिकेच्या विविध खात्यांकडून इमारतींना विविध परवानग्या देण्यात येणार आहेत. शासकीय कामकाजासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक मंत्रालयामध्ये आले होते, त्यामुळे मंत्रालयाच्या गार्डन गेट पासून नरिमन पॉइंटकडे जाणाऱ्या मार्गापर्यंत लांबच लांब रांग लागल्या होत्या. त्र्यंबकेश्वर मंदिरात सशुल्क दर्शन सक्तीचं नाही तर असं मत हायकोर्टानं मांडलंय. जवळून आणि जलद दर्शनाकरता 200 रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. या विरोधात माजी विश्वस्तांनी हायकोर्टात धाव घेतली. आळंदीमध्ये 6 दिवसांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं अत्यावश्यक सेवा पुरवणारी वाहनं वगळता शहरात येणाऱ्या इतर वाहनांना 17 ते 23 नोव्हेंबर या कालावधीमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन आळंदी पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं. जव्हार अर्बन बँकेच्या संचालकपदांसाठी झालेल्या निवडणुकीत पालघरमधील जिजाऊ संघटना पुरस्कृत जनसेवा पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. 17 पैकी 14 जागांवर जनसेवा पॅनलनं विजय मिळवला. रत्नागिरीतल्या दापोली खेड राज्यमार्गावरील खड्डे भरायला सुरुवात झालेली आहे. 24 किलोमीटरचा हा रस्ता असून त्यातील फक्त 14 किलोमीटर रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येणार आहेत. चोपडा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत सहकार पॅनलचा विजय झालाय. 30 वर्षांनंतर 13 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. त्यातील राखीव मतदारसंघाचे 5 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले होते. परभणी शहरामध्ये धुळीच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं केलेल्या खातूर रस्ते दुरुस्तीमुळे धूळ वाढलेली आहे. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील अलीपूर भोजनखेडा रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना रस्त्यावरून ये जा करणं कठीण झालंय आणि प्रशासनानं रस्त्यावर त्वरित डांबरीकरण करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. जळगावातील पिंपराळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाला सुरुवात होणार आहे. उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि उत्तराखंडची सिडकुल उत्पादक व्यापारी संस्थेत महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्यात. राजभवनमध्ये राज्यपालांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार झाला. बदलापूर स्थानकाजवळील रिक्षा स्टँड हटवण्याबाबत पालिकेनं नोटीस दिली असून रिक्षा चालक संघटनेनं पालिकेच्या निर्णयाला विरोध केलेला आहे. संतप्त रिक्षा चालकांनी रिक्षा रॅली काढत पालिकेचा यावेळी निषेध केला. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर डावे पक्ष आणि प्रहार संघटनेनं भिराड मोर्चा काढला. रखडलेली विकास कामं, प्रकल्पांमुळे आदिवासींवर होणारा अन्याय अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं. T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर सट्टा लावणाऱ्या तिघांना रायगड पोलिसांनी जेरबंद केलंय. रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली असून अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बंद घरात घुसून चोरट्यांनी 11,69,000चे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना चाळीसगावच्या शास्त्रीनगरमध्ये घडली आहे आणि या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सांगलीच्या इस्लामपूर येथे एका 80 वर्षाच्या वृद्धाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. या वृद्धाचा खून करून गळफास लावून आत्महत्येचा बनाव केला होता. बैलगाडा शर्यतीच्या वादातून भर रस्त्यात दिवसा ढवळ्या अंबरनाथ MIDC भागात झालेल्या गोळीबाराप्रकरणी 36 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले तर पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. घरासमोर उभी असलेली कार चोरीला गेल्याची घटना उल्हासनगरच्या पिंटो पार्क जवळ घडलेली आहे. ही घटना CCTV मध्ये कैद झाली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुलढाण्यातील मोळी गावात अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. या प्रकरणी डोनगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय. वडिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानं पतीनं पत्नीला मारहाण केल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. या प्रकरणी पती आणि सासऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपुरात गेल्या 24 तासात दोघांची हत्या तर नागपूर ग्रामीणमधील बुटीबोरी येथे एकाच्या हत्येची घटना घडली आहे. पोलिसांनी तिन्ही घटनेतील आरोपींना अटक करण्यात यश आलंय. बोरिवलीतून 2 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून ते मुंबईमध्ये राहत होते. नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे येथील कार्यालयात चोरी झाली. चोरट्याने भर दिवसा एका कॉम्प्युटरमधील हार्ड डिस्क चोरली आहे. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील पारधी समाजाचा स्मशानभूमीमध्ये धनप्राप्तीसाठी अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. गावकऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर अघोरी कृत्य करणाऱ्यांनी स्मशानभूमीमधून पळ काढला. नंदुरबारच्या शहादामध्ये पोलीस उपनिरीक्षकांच्या घरातून पिस्तूल लंपास केल्याचा प्रकार समोर आलाय. पिस्तुलासह 30 जिवंत काडतुसं आणि लाखोंची रोकड तसंच 1 तोळा सोनं चोरण्यात आलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू आहे. रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीमध्ये बेकायदेशीररित्या हातपाटीद्वारे राजरोसपणे वाळू उपसा केला जातोय. वाळू माफिया कुणालाही न जुमानता हजारो ब्रास वाळू नदीपात्रातून उपसत असून अधिकाऱ्यांनी त्यावर आळा घालण्याची मागणी होते. जळगावच्या चोपड्यात 4 गावठी कट्ट्यांसह 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असून 1 जण फरार असल्याची माहिती मिळते. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अंधेरीतील गोखले पुलाची पाहणी केली. गोखले पुलाचं तोडकाम आणि पुनर्बांधणीबाबतची माहिती त्यांनी पालिकेचे अधिकारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून घेतली.
ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर तांत्रिक दुरुस्तीसाठी ठाणे शहरातील विविध ठिकाणच्या जलवाहिनीची दुरुस्ती आणि स्थलांतरणाचं काम हाती घेण्यात आलंय. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर भुसावळकडून जळगावकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. अकोल्यातील बार्शी टाकळी येथील मुख्य चौकामध्ये टायर फुटल्यानं टेम्पोचा भीषण अपघात झाला. टायर फुटून अख्खा टेम्पो उलटला. यात 12 मजूर प्रवास करत होते. परभणीच्या जिंतूर शहरात 35 वर्षीय कैलास कटारे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कटारे हे एसटीच्या जिंतूर डेपोमध्ये मेकॅनिक म्हणून काम करत होते. यवतमाळ नागपूर महामार्गावर धावत्या कारनं अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आणि या अपघातात कार पूर्ण जळून खाक झाली आहे. बदलापुरातील मारुती मिडोस या इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आग लागली होती. बिल्डरनं विद्युत कनेक्शनसाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्यानं ही आग लागल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. मुंबईतल्या चेंबूर परिसरातील बाटाच्या शोरूमला भीषण आग लागली होती. या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झालंय. दरवर्षी कार्तिकी वारीसह आळंदीसह वारीसाठी देहूमध्ये हजारोंच्या संख्येनं वारकरी दर्शनासाठी येत असतात आणि त्यामुळे देहू संस्थानकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मड्डी वस्ती परिसरात हनुमानाची 51 फुटी मूर्ती साकारण्यात आली आहे. लवकरच मूर्तीचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. लोणावळा वर्सोली गावात राहणारी एक अल्पवयीन मुलगी घरात झालेल्या किरकोळ वादानंतर घर सोडून निघून गेली होती आणि या अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन अवघ्या 3 तासामध्ये नातेवाईकांच्या ताब्यात देण्यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश आलंय. इतर बातम्या पाहणार आहोत, पण तुर्तास एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक मोठी बातमी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काल रात्री उशिरा बैठक झालेली आहे. वर्षा या बंगल्यावर दोघांमध्ये बैठक झाली आणि या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाहीये. मात्र आताची सर्वात मोठी बातमी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झालेली आहे. काल रात्री उशिरा या दोघांमध्ये बैठक झाल्याचं समजतंय. या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली याबाबतची अद्याप माहिती मिळालेली नाही. आणि याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये रात्री महत्त्वाची बैठक झाली असल्याचं कळतंय. बैठकीमध्ये काय चर्चा झाली? काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे वर्षा बंगल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले होते आणि त्यांनी त्या संदर्भात महत्त्वाची बैठक देखील पार पाडली आहे. नेमक्या या बैठकीत काय नेमकी चर्चा झाली हे बाहेर सांगण्यात आलेलं नाहीये. मात्र या बैठकीमध्ये प्रशासकीय आणि राज्य सरकारच्या अनेक विषयासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली असल्याची माहिती मिळते आहे. नुकतंच आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले होते. त्यावेळी निश्चित राज्यामध्ये नवीन उद्योगासंदर्भात राज्य सरकार जे प्रयत्नशील आहे, कारण एकीकडे राज्यामधले उद्योग जे ते बाहेर जात चालले, त्यामुळे राज्यामध्ये नवीन उद्योग नवीन गुंतवणूक यावी या दृष्टिकोनातून केंद्र सरकारची मोठ्या प्रकारात मदत जी आहे ती घेतली जाते आणि त्या संदर्भात काही मोठं पाऊल जे आहे राज्य सरकार उचलत असल्याची माहिती मिळते. नेमकं काय चर्चा अधिकृत झाली ती अजून बाहेर आली नाही. मात्र राज्यामध्ये मोठी गुंतवणूक आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात येतं आणि त्या दृष्टिकोनातून ही बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती मिळते. बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि आता 100 गावं 100 बातम्या पाहूयात. राज्य शासनानं जाहीर केलेला पंढरपूर कॉरिडॉर चंद्रभागेच्या वाळवंटात किंवा 65 एकरात करावा अशी मागणी परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी केलेली आहे. यासाठी मंदिर परिसर बचाव संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाल दिनानिमित्त परळच्या शिरोडकर शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दिव्यांग जलतरणपटू स्वप्नील पाटीलनं सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावलेला आहे. त्याच्या या मेहनतीमुळे त्याला अर्जुन पुरस्कार जाहीर झालाय. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.